नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केले जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला आता टॉपिक कडे वळूया. तर आता पहा, पहिला प्रश्न आहे आपल्या जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सचा. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? पहा आता इथे आपल्याला ऑप्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरसे आहेत. ओके. तर पहिला आहे बहिर्वक्र आरसे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कॉन्व्हेक्स मिरर. सेकंड आहे अंतर्वक्र आरसे, ज्याला म्हणतात कॉन्केव्ह मिरर. आणि थर्ड आहे सपाट आरसे, जे म्हणजे नॉर्मल जे आपण आरसे यूज करतो. आणि फोर्थ आहे यापैकी एकही नाही, म्हणजे वरील जे ऑप्शन्स आहेत त्यापैकी कुठलाही ऑप्शन बरोबर नाही. तर करेक्ट आन्सर काय असेल? अंतर्वक्र आरसे म्हणजे कॉन्केव्ह मिरर. चला तर पुढचा प्रश्न पाहू. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर हिमालय हा वली पर्वताचा प्रकारचा पर्वत आहे. तर वरी पर्वत म्हणजे फोल्ड माउंटेन असतात, जे की 2 टेक्टॉनिक प्लेटच्या धडकण्याने होते. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहू. भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला होता? आपल्याकडे पहा 4 ठिकाणांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे बंगळूर, सेकंड आहे तुंबा, थर्ड आहे श्रीहरिकोटा आणि फोर्थ आहे हैदराबाद. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा तुंबा. तर भारताने 1969 मध्ये तुंबा ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला होता. तर त्याचं पूर्ण नाव असं आहे की तुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन असं आहे, जे की केरळामध्ये आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आले आहे? तर करेक्ट आन्सर आहे श्रीहरिकोटा. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे 1971 मध्ये उभारण्यात आलं होतं. चला पुढचा प्रश्न पाहू आता. समोच्चता रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? तर उतार हा तीव्र प्रकाराचा असतो. चला पुढे पाहू. सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारची हवामान पूरक असते? सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान हे पूरक असते? तर दमट म्हणजे ह्युमिड क्लायमेट जे असतं ते सुती कापड उद्योगासाठी हवामान पूरक असतं. चला तर पुढे पाहू. सार्क SAARC संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला आहे? तर करेक्ट आन्सर आहे भारत. तर SSARC म्हणजे सार्क मध्ये बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांनी पुढाकार घेतला आहे. चला आता पुढे पाहू. वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? पहा आपल्याला ऑप्शन मध्ये 4 राजांची नावं आहेत. फर्स्ट आहे जगीर, सेकंड आहे जामोरिन, थर्ड आहे शहा आलम आणि फोर्थ आहे आणि जेब. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा झामोरीन. तर झामोरीन हा कालिकतचा राजा होता. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहू. इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली? तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सुरत. तर इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून सुरत ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती. चला पुढे पाहू. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाईल? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. जागृत, पुढारलेला, निद्रिस्त आणि मागासलेला. तर करेक्ट आन्सर आहे पहा निद्रिस्त.
तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रिस्त देश म्हणून ओळखलं जायचं. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू आता. कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? तर कैसर विल्यम दुसरा हा जर्मनी देशाचा सम्राट होता. ओके, चला पुढे पाहू. बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? तर करेक्ट आन्सर आहे तुर्कस्तान. बरोबर आहे. चला पुढे पाहू. आर्याची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती? तर आपल्याकडे 4 पद्धतींची नावं आहेत. पहा, फर्स्ट आहे मातृसत्ताक, सेकंड आहे पितृसत्ताक, थर्ड आहे भातृसत्ताक आणि फोर्थ आहे यापैकी एकही नाही. तर करेक्ट आन्सर काय आहे? पितृसत्ताक. तर आर्यांची कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक पद्धतीची होती. चला आता पुढे पाहू. महावीर वर्धमान हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थकर होते? तर करेक्ट आन्सर आहे 24वे तीर्थकर होते. तर महावीर वर्धमान हे जैन धर्मीयांचे 24वे तीर्थकर होते. आणि आता आपण जर पाहिलं तर पहिले तीर्थकर कोण होते? तर ऋषभंधनात जैन धर्मीयांचे पहिले तीर्थकर होते. चला पुढचं पाहू. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत? तर आपल्याकडे 4 भाषांचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे संस्कृत, सेकंड आहे पाली, थर्ड आहे हिंदी आणि फोर्थ आहे यापैकी एकही नाही. तर करेक्ट आन्सर असेल पाली. ओके, चला पुढे पाहू. मोनालिसा व द लास्ट सपर हा अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? तर करेक्ट आन्सर आहे लिओनार्डो द विन्सी. आणि अशा पेंटिंगमुळे लिओनार्डो द विन्सी हे खूप प्रसिद्ध चित्रकार आहेत. चला आता पुढे पाहू. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर आता सगळ्यांना माहितीच आहे. तर हा सिद्धांत कोपर्निकसने मांडला होता आणि कोपर्निकसला सौर यंत्रणेचे जनक देखील म्हटलं जातं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? पहा, इथं आपल्याला 4 महान व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे वर्धमान महावीर, सेकंड आहे भगवान बुद्ध, थर्ड आहे शंकराचार्य आणि फोर्थ आहे यापैकी एकही नाही. तर करेक्ट आन्सर असेल भगवान बुद्ध. चला आता पुढे पाहू. इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. पहा, फर्स्ट आहे पिंडार, सेकंड आहे सोफोकलिस, थर्ड आहे होमर आणि फोर्थ आहे हिरोडोटस. तर करेक्ट आन्सर काय असेल? होमर. ओके, चला पुढे पाहू. तर ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असतात? तर करेक्ट आन्सर आहे ऑलिम्पिया. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पियामध्ये ज्याचे वेगवेगळे गेम व्हायचे, जसं आता आपलं ऑलिम्पिक आहे तसं त्या टाइमला ऑलिम्पिया व्हायचं. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू.